थोडी आता आपल्या कार्यक्रमात सुरुवात होत आहे. थोडा उशीर झालेला आहे, त्याबद्दल दिलगिरी आहे. कारण का कार्यक्रमामध्ये उशीर हा आवश्यक असतो, कारण उशीर झालेला कार्यक्रम नेहमीच चांगला होत असतो. काय म्हणा, हे मला नाही, सगळे राजकीय नेते, सगळे साहेब लोक बसले मोठे मोठे, त्यांना पण माहिती आहे. कारण कधी कधी साहेब लोक मुद्दाम उशीर येतात कुठल्या याच्यामध्ये. ठीक आहे, काही हरकत नाही, आपण कार्यक्रम सुरू करूया. कोष्टी इन्फोटेक वेलफेअर मिशन डोंबिवलीतर्फे आज आपण जो हा सोहळा आयोजित केलेला आहे, भारत ज्योती प्रतिभा सन्मान पुरस्कार 2016 आणि स्वातंत्र्य सैनिक शामराव विश्वनाथ बावळ पुरस्कार जीवन गौरव 2016, त्या सोहळ्याचं उद्घाटन आपण करत आहोत. तत्पूर्वी आपण सर्वांनी स्वरबंध ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. मला बऱ्याचशा चांगल्या कॉमेंट्स आल्या. हा चांगला कार्यक्रम होता. स्क्रीन डिस्प्ले हा सहसा कुठं होत नाही, पण आमच्या माध्यमातून कोष्टी इन्फोटेक वेलफेअरच्या माध्यमातून हा स्क्रीन डिस्प्ले आपल्यापर्यंत पोहोचवण्यात मला यश मिळालं आणि हा कार्यक्रम खरोखर चांगला झाला. लोकांची करुण पण झालेली आहे. या कार्यक्रमामध्ये बरेच अतिथी, तिथी, पुरस्कार विजेते, काही प्रमुख पाहुणे, काही इतर व्यक्ती, महिला हे आलेल्या आहेत. त्या सर्वांचं मी स्वागत करतो. विशेष करून ह्या कार्यक्रमामध्ये आपला सर्वांचे लाडके नेते आणि आदरणीय श्री अरुण जेवडे यांचं ह्या कार्यक्रमात भरपूर सहभाग आहे. महान नेते आहेत ते आपल्या समाजाचे. समाज जोडा, समाज थोडा असल्याची घोषणा आहे आणि समाज पुढे जाण्यासाठी ते अधोरात प्रयत्न करत असतात, हे मला ही जाणीव आहे. तेव्हा ते उपस्थित आहे आपल्या कार्यक्रमाला, आम्हाला अभिनंदन आहे. टाळ्या वाजवा. इथं पण चंद्रकांत पंडित रविदास साहेब आहेत, गंगाखेड साहेब आहेत, सर्व साहेब नाशिकचे आलेले आहेत, पुण्याचे आहेत. पद्मजा खाटोकर अभिनेत्री इथं रत्नागिरीवरून आलेली आहे. खूप मला बरं वाटतं. आमचे डॉक्टर युसुफ शेख पण आलेले आहेत. तर सर्वांचं मी स्वागत करतो. नरेंद्र वाघ साहेब आलेले कुर्ल्यावरून. हां, आता मी आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालिका, ते विशेष करून आपण आपल्या कार्यक्रम आमंत्रित केलेले आहे आणि त्याने कुठल्या प्रकारचं हे न करता ती आपल्या सूत्रसंचालन हाती घेण्यासाठी मी आज अभिनेत्री पूनम चांदोरकरला आमंत्रित करतो. तिने आपला सूत्रसंचालन आगमन करावं. सर्व डोळ्यात टाळ्या कराव्या. यावे मॅडम, आपण स्वीकारावं. सर्वांनी टाळ्याच्या गदात स्वागत करावं. पूनम चांदोरकर अभिनेत्री आणि दूरदर्शन कलाकार. स्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. कोष्टी इन्फोटेक वेलफेअर मिशन डोंबिवली या संस्थेच्या वतीने या वर्षापासून सुरू केलेल्या भारत ज्योती प्रतिभा सन्मान पुरस्कार सोहळा 2016 कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक शामराव विश्वनाथ बावळ जीवन गौरव स्मृती पुरस्कार सोहळा 2016 या आगळ्या कार्यक्रमात या कार्यक्रमाची सुसंवादिका पूनम चांदोरकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. खरं तर आपला आजचा जो सोहळा आहे तो खूप प्रेरणेचा आहे, पुढे जाण्याची एक उर्मी देणारा आहे. मग ह्या सोहळ्याची सुरुवातही तशीच व्हायला पाहिजे. या सोहळ्याची सुरुवात आपण एक प्रेरणागीत गाऊनच करणार आहोत. मी भारतजींना विनंती करते की त्यांनी ते प्रेरणागीत गायला मंचावर बोलवावं. आदरणीय श्री प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय अरुण वडे साहेबांनी कृपया स्टेजवर यावं. त्यानंतर चंद्रकांत गिदादे साहेब यांनी कृपया स्टेजवर यावं. कोष्टी समाजसेवा मंडळ डोंबिवलीच्या अध्यक्षा शशिकला दिवटे यांनी कृपया स्टेजवर यावं. त्यानंतर पंडिता यदाते आपण स्टेजवर यावं. पुण्याचे तावरे साहेब आहेत, भुते साहेब. मी श्रीयुत भुते साहेब यांना आमंत्रित करतो, त्यांनी स्टेजवर यावं. अरविंद तापळे साहेब, आपण कृपया स्टेजमध्ये स्थानापन्न व्हावं. चंद्रकांत बाई साहेब, कृपया आपण स्टेजवर यावं. मान्यवरांनी कृपया स्टेजवर येऊन आसनस्थ व्हावं. वैष्णवभाऊ कुठे, कृपया आपण स्टेजवर यावं. बळीराम कोरडे साहेब, कृपया आपण स्टेजवर यावं.
कोण? हां, आदरणीय श्रीयुत विजय लोळे साहेब, आपण कृपया स्थानापन्न व्हावं. आणखी कोण आहे पाहा, जागा आहे? आले नाही, गोष्टीनं बोलवलं. मनोज भागवत साहेब आलेत काय? हां. पद्मजा खाटोकर अभिनेत्री, आपलं सुस्तकातम, आपण कृपया स्टेजवर यावं. कोष्टी समाजाचे समाजसेवक श्रीयुत दत्तात्रय तारळकर यांनी कृपया स्टेजवर यावं. विशेष करून आजच्या कार्यक्रमामध्ये हा जो मेळावा घेतलेला आहे हे आमचे चुलते प्रांत सैनिक शामराव विश्वनाथ वाव्हळ यांच्या माध्यमातून यांच्या स्मृतीला स्मरून आम्ही हा कार्यक्रम घेतला आहे. तर मी आमच्या वहिनी सौ गुलाबराव कृष्णाजी वाव्हळ यांना मी स्टेजवर येण्याचं आमंत्रित करतो. त्यांनी कृपया स्टेजवर यावं. सौ सुमन गुलाबराव वाव्हळ वहिनी, कृपया स्टेजवर स्थानापन्न व्हावं. हां, 3-4 खुर्च्या आहेत शिल्लक. नाशिकचे हां, नाशिकहून आलेले श्रीयुत उपाध्यक्ष सतीश पनाळे साहेब, कृपया स्थानापन्न व्हावं आपण. ओके पूनम, आता आपण पुढे जाऊया. प्रमुख पाहुणे उपस्थित झालेले आहेत. भारतजींना मी विनंती करते की पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे तरी त्यांनी प्रेरणा गीताला सुरुवात करावी. हा जो आपला निळा फॉर्म मिळालेला आहे याच्यामध्ये आपल्या ज्या भारतज्योती प्रतिभा सन्मान पुरस्काराचं जे ब्रीदवाक्य आहे की प्रेरणा पुरस्कार देतात आणि प्रेरणेने राष्ट्र मोठे होय, ते आपण एक प्रेरणागीत लिहिलेलं आहे. प्रत्येकाला ते मिळालेले आहेच वगैरे. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. हम चलेंगे साथ साथ, हाथों में साथ हम चलेंगे साथ साथ एक दिन. हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, चलेंगे साथ साथ एक दिन. होगी शांति चारों, होगी शांति चारों, होगी शांति चारों एक दिन. हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, होगी शांति चारों ओर एक दिन. नहीं डर किसी का, नहीं डर किसी का, नहीं डर किसी का एक दिन. हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. थैंक यू. धन्यवाद. धन्यवाद. नक्कीच या गीताने आपल्याला प्रेरणा मिळालेली आणि प्रेरणा घेऊन आपल्या सगळ्यांना पुढे जायचं आहे.
या प्रेरणा गीतानंतर मी भारतजींना विनंती करते की त्यांनी मान्यवरांचं स्वागत करावं आणि ही सगळी सूत्र मी त्यांच्याकडे सुपूर्द करते. मान्यवरांचं पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन स्वागत करावं. आपले सर्वांचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष, कोटी समाज फेडरेशन माननीय श्री अरुण वडे साहेब यांनी सत्कार स्वीकारावा. त्यानंतर महाराष्ट्र कुटी समाज सेवनाचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रकांतबाई साहेब यांनी सत्कार स्वीकारावा. त्यानंतर महाराष्ट्र कुटी समाज सेवा मंडळाचे प्रादेशिकाध्यक्ष माननीय श्री पंडित इदादे साहेब यांनी सत्कार स्वीकारावा. यांनी आज सत्कार स्वीकारावा मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर आदरणीय श्रीयुत अकोल्याहून आलेले आमचे सर्वांचे लाडके नेते विजय गोळे साहेब यांनी सत्कार स्वीकारावा. आणि डोंबिवली कोटी समाज सेवनाच्या लाडक्या नेत्या सौ शशिकाला दिवटे अध्यक्ष यांनी सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. यामध्ये या सत्कारामध्ये वैशिष्ट्य असं आहे की आपण जनरली पाहतो की पुष्पगुच्छ तर आपण इथेच असतो आणि पुष्पगुच्छ कधी कधी काही जण इथं स्टेजवरच ठेवतात आणि निघून जातात किंवा एखाद्या मुलाला देतात किंवा घेऊन जा. बरोबर आहे का? जवळ काय पिशवी वगैरे काय नसते. पण गोष्टी इन्फोटेक बेलपन काहीतरी आगळवेळ करण्याचा उपक्रम केला आहे. आज हे जे पुस्तक आहे, आज हे पुस्तक आहे, याच्या किमतीकडे जाऊ नका. या पुस्तकामध्ये तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, जीवनविद्या मिशन हे जे कार्य करतं त्या माध्यमातून ह्या पुस्तकाचं तुमचं जीवन बदलून टाकणारं हे पुस्तक आहे. हे आता फक्त आम्ही मान्यवरांना देतो आहे, पण याच्या कॉपी तुम्हाला इथंच उपस्थित होतील, त्या पण निम्म्या किमतीमध्ये. याची किंमत 100 रुपये आहे, 100 रुपीज. पण इथं तुम्हाला घेतलं तर ते फक्त 50 रुपयात मिळेल. इथं समोर स्टॉल लावलेला आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर संबड घर तुमचं शांत, सुखी आणि समृद्ध होईल याची गॅरंटी आहे. सद्गुरू वामनराव पै यांच्या माध्यमातून हे पुस्तक आहे. तर याच्या कृपया तुम्ही जाणीव करून घ्यावी अशी मला विनंती आहे. धन्यवाद. त्यानंतर वावळ कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ आणि आमचे बंधू श्री गुलाबराव वावळ यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांचा सकाळीच फोन आला होता, माझी तब्येत काय बरी नाही, मी येऊ शकत नाही आहे. तर त्यांच्या पत्नी आणि सख्या वहिनी सर्वांच्या लाडक्या सौ सुमन गुलाबराव वावळ यांचा आम्ही सत्कार करण्यात ठरवलं आहे. त्यांनी सत्कार स्वीकारावा. त्यांचा आशीर्वाद मला नेहमीच माझ्या पाठीशी असतो. आयुष्यभर त्यांनी मला आशीर्वाद दिले आणि माझं सर्व चांगलं होतं गेलं. असे आमच्या वहिनी. धन्यवाद. हे आमचे धीर आहेत भारत वावळ, भारत मातेचे पुत्र आदी आणि नंतर वावळाचे पुत्र. त्यांनी आज जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्याबद्दल मला खूप अभिमान आहे. धन्यवाद वहिनी. त्यानंतर कोटी समाज सेवा मंडळाचे कार्यकर्ते, आजीवन समाजाला पुढे नेणारे आमचे श्री दत्तात्रय ताराकर यांनी सत्कार स्वीकारावा.
यानंतर नाशिकहून आलेले कोटी समाज सेवा मंडळ उपाध्यक्ष आणि तरुण कार्यकर्ते आणि धडाडीचे कार्यकर्ते मी इथं म्हणतो, कारण त्यांचं कार्य मी पाहिलेलं आहे. माननीय श्री संतोष पन्हाळे साहेबांनी. आणि सर्वात जास्त जे मंडळ आहे ते माझं लाडकं मंडळ आहे. मी तुम्हाला खरवून सांगतो की महाराष्ट्रामध्ये खूप खूप मंडळं पाहिलेली आहेत आणि मी प्रत्यक्ष त्याची अनुभवता घेतलेली आहे. पण एक मंडळ असं, एक कार्यकारी मंडळ असं, एक कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्ते असे असावेत. मी सर्वांना सांगतो की येवल्याचं जे कार्यकारी मंडळ आहे देवांकोटी समाज मंडळाचं, ते अतिशय उत्कृष्ट काम करतं आहे. उत्कृष्टपणे त्यांचे कार्यक्रम असतात. मी तर त्यांचे कार्यक्रम ABP माझा, TV9, IBN लोकमतसुद्धा पाहिलेले आहेत. उत्कृष्ट कार्यक्रमचं संघटन त्यांचं आहे. त्यांचा खरोखरच मी खूप खूप अभिनंदन करतो. त्या मंडळाचे अध्यक्ष मनोजजी मागवत इथं आलेले आहेत. त्यांनी खूप यावा स्टेजवर आणि सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो. त्यानंतर मला वाटतं सांगायला नाही पाहिजे, हल्ली जे फेसबुक किंवा हल्ली जे काही चित्रपट माध्यमातून आपण सह्याद्री वाहिनी किंवा इतर माध्यमातून पुष्कळ पाहतो. पुष्कळ त्यांच्या ॲक्टिंग सुपर फाईन आणि त्यांचं कार्य हे भरपूर चाललेलं असतं. विशेष करून ग्रामीण भागामध्ये त्या भरपूर काम करतात. अशा ह्या अभिनेत्री आणि रत्नागिरीच्या ग्रामसेविका मॅडम पद्मजा खाटोकर अभिनेत्रीपणे आणि कार्य करतात आणि खूप खूप सामाजिक कार्यामध्ये त्या पुढे गेलेल्या आहेत. तर त्याने कृपया स्टेजवर येऊन सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर कोल्हापूरमध्ये जे अस्तित्व असतं, कोल्हापूर म्हटल्यानंतर एक व्यक्तीचं नेहमी नाव पुढे येतं. कोल्हापूर म्हटल्यामध्ये कोणतं सामाजिक कार्य आहे, एकच नाव व्यक्तीच पुढे येतं, दुसरं नाव काय येत नाही. का त्या व्यक्तीने आपलं आयुष्य झिजवलं असतं समाजाकरता, लोकांकरता, गरीब लोकांकरता, मुलांकरता, मुलींकरता. ते आमच्या आदरणीय श्री बळीराम कवडे साहेब, कृपया सत्कार स्वीकारावा. त्यानंतर विशेष करून डॉक्टर या पेशा म्हटला म्हणजे आपल्याला थोडी धडकीच बसते. डॉक्टरकडे गेल्यानंतर आपली धडकी बसते. डॉक्टर फी किती लावणार, डॉक्टर काय ऑपरेशन करायला लावलं नाही, डॉक्टर काय ब्लड टेस्ट करावं लागणार काय सांगत नाही. हल्ली तर काळ बदललेला आहे, हल्ली सर्व मार्केटिंग झालेलं आहे असं म्हणतात, पण तसं काही नाही आहे. आदरणीय श्रीयुत आमचे डॉक्टर आहेत तालीम सुर्वे साहेब, त्यांचा हॉस्पिटल आहे आणि त्या माध्यमातून ते समाजकार्य भरपूर करतात आणि गोरगरिबांना ते एवढा कमी याच्यामध्ये ट्रीटमेंट देतात, शिबिर पण भरवतात वगैरे आणि याद्वारे ते आपली सेवा करतात. त्या तालीम विसू सुर्वे साहेबांना आम्ही विनंती करतो की त्यांनी कोष्टी इन्फेक्ट वेलफेअर मिशनचा सत्कार स्वीकारावा. आणि शिवनेरी लेण्यादी म्हणतात जुन्नर आलं, कारण जुन्नरच्या पायथ्याशी जुन्नरच्या जवळच आमचं शिवनेरी लेण्यादी हे मंदिर आहे. या माध्यमातून बरेच घाणे कार्यकर्ते निघालेले आहेत. परंतु आजकाल एक उभरतं नेतृत्व पुढे येतं आहे, त्या म्हणजे मॅडम उज्ज्वला शेवाळे मॅडम त्या कार्यकर्त्यात. त्यांना मी सत्कार स्वीकारण्याची विनंती करतो. उज्ज्वला शेवाळे. हॅलो. त्यानंतर आपल्या डोंबिवली शहरामध्येच संबंध महाराष्ट्र ज्या व्यक्तीने पिंजून काढला, संघर्ष समिती असो, OBC असो, कोटी समाज असो, इतर समाज असो, या माध्यमातून ते अनेक कार्य करत आहेत. ते माननीय श्री ढोकळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आमचा हा सत्कार स्वीकारावा. सत्कार
कार्यक्रम आपण संपूया आता आणि पुढच्या कामाला लागू. हॅलो. आमचे खरं पाहिजे गेलं तर मला समाजकार्य करणारे, प्रेरणा देणारे आणि कोटी समाजाचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र कोटी समाज सेवनाचे सरचिटणीस माननीय श्री अरविंद तापळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारावा. आदरणीय पुणे शहरातून आलेले आणि पुण्याचे मंडळाचे माजी अध्यक्ष आणि धडाडीचे कार्यकर्ते माननीय श्री अशोक भोते साहेब यांनी कृपया स्टेजवर यावं, सत्कार स्वीकारावा. पुरस्कार प्रेरणा देतात आणि प्रेरणेने राष्ट्र मोठे होते. भारत ज्योती प्रतिभा सन्मान पुरस्कार सोहळा 2016 कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक शामराव विश्वनाथ वावळ जीवन गौरव स्मृती पुरस्कार सोहळा 2016 या कार्यक्रमासाठी समाजातील सर्व स्तरातून शुभसंदेश आलेले आहेत. त्यातील काही मान्यवरांचे शुभसंदेश आपण बघूया. महसूल मंत्री माननीय एकनाथरावजी खडसे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देताना यातून तरुणांना कार्य करण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. गृहनिर्माण मंत्री माननीय प्रकाशजी मेहता यांनी संस्थेच्या या विधायक वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. शिक्षण व क्रीडा युवक कल्याण मंत्री माननीय विनोदजी तावडे यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा पाठवल्या. या शुभेच्छा देताना त्यांनी पुष्पगुच्छाऐवजी पुस्तक भेट द्यावी अशी स्वागतार्ह सूचना केली आहे. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की आमच्या संस्थेने याची सुरुवातसुद्धा केलेली आहे. धन्यवाद तावडे साहेब आणि धन्यवाद भारतजी. अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय गिरीशजी बापट आपल्या शुभ संदेशात म्हणतात, या संस्थेच्या कार्याचे वटवृक्षात रूपांतर हो. धन्यवाद बापटजी. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री माननीय विजयजी देशमुख यांनी संस्थेच्या कार्यास शुभेच्छा देतानाच सर्व पुरस्कार विजेत्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माननीय महापौर श्री राजेंद्रजी जयंत देवळेकर यांनी संस्थेच्या सर्व कार्याचे अभिनंदन करीत संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माननीय उपमहापौर श्री विक्रमजी रमेश तरे यांनी शहरातील समस्त नागरिकांच्या वतीने कोष्टी इन्फोटेक वेलफेअर मिशन डोंबिवली या संस्थेस शुभेच्छा दिलेल्या आहेत. खासदार माननीय श्रीकांतजी एकनाथ शिंदे यांनी संस्थेसाठी माझे सहकार्य कायम राहील असं आश्वासन दिलं आहे. धन्यवाद शिंदे साहेब. आमदार माननीय रवींद्रजी चव्हाण यांनी संस्थेचे अध्यक्ष भारतजी वावळ व संस्थेला देखील शुभेच्छा दिल्या आहेत. अशा अनेक शुभेच्छा आपल्या कामासाठी आलेल्या आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. खरं तर भारतजी वावळ यांची सुरुवात तळागाळातून झाली. अनेक संकटांना समर्थपणे तोंड देत त्यांनी इथवर मार्गक्रमणा केली. हे करीत असताना त्यांच्या संवेदनशील मनाला एक गोष्ट खटकत होती. विविध लोक विविध पातळ्यांवर समाजकार्य, सांस्कृतिक कार्य, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य व इतर अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मंडळींचा योग्य वेळी यथोचित गौरव अनेकदा होत नाही किंवा त्यांच्या कार्याची हवी तेवढी दखलही घेतली जात नाही. आणि म्हणूनच त्यांनी अशा सर्व मंडळींना त्यांच्या क्षेत्रात कार्य करताना योग्य वेळी त्यांचा सन्मान करून पुढील कार्यासाठी या सर्व मंडळींना उभारी मिळावी याच हेतूने भारत ज्योती प्रतिभा सन्मान सोहळा 2016 कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक शामराव विश्वनाथ वावळ जीवन गौरव स्मृती पुरस्कार सोहळ्याची संकल्पना साकार झाली. खरं तर भारतजींसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. मंडळी, जीवन खरं तर एक जबाबदारी आहे, नाही का? क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं. ज्याला नम्र होता येत नाही, प्रसंगी लहानही बनता येत नाही, ज्याला दुसऱ्याच्या कल्याणासाठी हितासाठी नम्र होत नाही किंवा आपला मार्ग सोडून दुसरा मार्गही पत्करता येत नाही, तो आपल्या जीवनात काहीच मिळवू शकत नाही, अगदी आनंदही. कारण स्वतः आनंदी होण्यासाठी
सर्वात आधी दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हावं लागतं. सहभाग हा खूप महत्त्वाचा असतो. भारत वावळ साहेबांनी हा आनंद आपण मिळवला व आज आपणा सर्वांसोबत वाटलाही. त्यांनी आपल्या संस्थेचं ब्रीदवाक्य खूप छान निवडलं आहे. पुरस्कार प्रेरणा देतात आणि प्रेरणेने राष्ट्र मोठं होतं. खरं तर आपण आता वळूया आपल्या पुढील कार्यक्रमाकडे, भारत ज्योती सन्मान सोहळा या स्मरणिकेच्या प्रकाशन सोहळ्याकडे. मी भारतजींना विनंती करते की त्यांनी मान्यवरांकडून आपल्या प्रकाशन सोहळ्याचं उद्घाटन करावं. स्मरणिकेचे प्रकाशन. तसं पाहायला गेलं तर हे प्रकाशन केवळ एका व्यक्तीनेच करावं किंवा एका नेत्यानेच करावं असं मला वाटत नाही. हे जे स्टेजवर बसलेले सारे प्रमुख मान्यवर कोल्हापूर, येवला, सांगली, सातारा, सांगोला, नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण, बदलापूर इथे आलेले आहेत. पण जे आमचे पुरस्कार विजेते आहेत हे कुठं कुठून आलेले आहेत? रत्नागिरी, तुमचं सावड आहे, चिपळूण, नाशिक, पुणे अनेक भागातून आलेले आहेत. त्यांचा ती का हा प्रकाशनाचा समारंभ हात आहे, परंतु एक प्रथा आपण पाळलेली आहे की प्रकाशन सोहळा, भारत ज्योती प्रकाशन पुरस्कार सोहळा हा आपण करतो आज. तेव्हा सर्वांच्या वतीने आपले लाडके नेते आणि सर्वांच्या परिचयाचे मान्यवर श्री अरुणजी वडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी ह्या प्रकाशनाचा सत्कार करावा. स्मरणिकेच्या प्रकाशनासंदर्भात मान्यवरांचे आभार. खरं वास्तविक अतिशय कमी वेळ मला मिळाला होता, परंतु प्रकाश डायरेक्ट अगोदर विकले गेली होती की त्याच दिवशी हा पुरस्कार किंवा हे प्रकाशन व्हावं. साधारणतः एखाद्या कार्यक्रमाचं जे बुकलेट किंवा स्मरणिका होतं ते नंतर होत असतं, परंतु ह्या कमी अवधीमध्ये देखील हा मला जो आज सन्मान मिळालेला आहे, हा जो स्मरणिका प्रकाशनाचा, आणि आज मी हा पुरस्कार विजेत्यांना हे स्मरणिका देऊ शकतो. या कव्हरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आमचे काका स्वातंत्र्य सैनिक श्री शामराव वावळ आणि मध्ये जे चित्र आहे ते भारत मातेचं आहे. कारण आज जो पुरस्कार आहे तो भारत ज्योती प्रतिभा सन्मान पुरस्कार म्हणून हा ठेवलेला आहे. ह्या पुरस्काराच्या कॉपी ज्या आमच्या आज पुरस्कार विजेते आहेत त्यांना मिळणारच आहे, दासना वगैरे त्या देऊ. तेव्हा याचा कृपया भाग घ्यावा. धन्यवाद. आले का? करू ना थोडं खाली बसले बोलतो का बोल नाही नंतर ते आल्यानंतर. आदरणीय श्री तुरे तावरे साहेब, आपण कृपया स्टेजवर यावं, जरा उशीर झाला आपल्याला. धन्यवाद. आमदार आले तर काय करायचं? हे ते आमदार आले ना लगेच होत, मी सत्कार झाला लगेच सुरू शपथ. बरं चालेल, सुरू करा. हां, पुढील अध्यक्ष पुण्याचे अध्यक्ष त्यांना सत्कार करतो. मी कोटी इन्फोटेक वेलफेअर मिशनतर्फे पुणे कोटी समाज समाजाचे अध्यक्ष सुरे तावरेसाहेब आलेले आहेत. त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करतो. त्यांनी कृपया स्टेजवर येऊन सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो.
स्मरणिकेच्या प्रकाशनानंतर आपण वळूया आपल्या राष्ट्रासाठी, परिजनांसाठी व स्वतःसाठी एक छोटासा शपथविधी सोहळा आहे. भारतजींना विनंती करते की त्यांनी शपथविधी सोहळ्याची सुरुवात करावी. हॅलो हॅलो हॅलो. शपथविधी समारोह शुरू होता है. अखिल भारतीय गुणजन सम्मेलन के लिए मुंबई महानगर में सम्मिलित हम गुणीजन परिवार सदस्य आमदार रवींद्र चव्हाण यांचा आपण टाळ्यांच्या सॉरी सर, नगरसेवक आपले गणेशजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. महेश पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपण जोरदार त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सॉरी सर, थोडीशी नावाची चुकी झाली. आय एम सो सॉरी. आपण शपथविधीला सुरुवात करूया. अखिल भारतीय गुणीजन सम्मेलन के लिए मुंबई महानगर में सम्मिलित हम गुणीजन परिवार सदस्य इस गुणजनों के सम्मेलन में पूरे मनोबल और विश्वास के साथ भारतीय राजघटना को श्रद्धापूर्वक वंदन करते हुए हम कसम खाते हैं कि हम देश की एकता और अखंडता के लिए तथा पूरे विश्व में शांति प्रस्थापित करने के लिए आजीवन समर्पित कार्य करेंगे. जाति, धर्म, पंथ, पक्ष एवं प्रांत निरपेक्ष भूमिका से सामाजिक न्याय एवं राष्ट्रीय एकात्मता के द्वारा भारत राष्ट्र को महासत्ता बनाने के लिए पूरी लगन के साथ सदा अग्रसर रहेंगे. हमारे गुणों का देश के हित में उपयोग करेंगे. किसी भी प्रकार का आतंकवाद, नारी अत्याचार एवं असामाजिक तत्वों की निंदा करते हुए हम उससे डटकर मुकाबला करेंगे. गुणीजन परिवार के प्रबोधन प्रकल्प देश के कोने कोने में हम ले जाएंगे. जय हिंद, भारत माता की जय, वंदे मातरम. एकदा सर्वांनी भारत माता की जय बोला. भारत माता की धन्यवाद. आदरणीय नगरसेवक साहेब, आपण सत्कार स्वीकारावा. नगरसेवक महेश पाटील आता आपल्यात आलेले आहेत. त्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं आणि पुष्पगुच्छ आणि पुस्तकाचा स्वीकार करावा. धन्यवाद महेशजी. शपथविधी पुरस्कार झालेला आहे. स्मरणिकेचं प्रकाशनही झालेलं आहे आणि ज्याची आपण सगळ्या आतुरतेने वाट पाहतोय तो पुरस्कार सोहळ्यात आपण सुरू करूया. भारत ज्योती प्रतिभा सन्मान सोहळा 2016 या सोहळ्यात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य व इतर क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थित सन्मानपत्र, गौरव पदक, सन्मान आणि महावस्त्र देऊन गौरवण्यात येणार आहे. विविध ठिकाणाहून जवळजवळ 70 ते 80 व्यक्तींना आज पुरस्कार दिले जाणार आहेत. मंडळी, छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचं धाडस दाखवू शकते. तसंच आत्मविश्वास यशाची खात्री देत नाही, पण लढण्याची प्रेरणा देतो. म्हणूनच आपण म्हणतो की पुरस्कार प्रेरणा देतात आणि प्रेरणेने राष्ट्र मोठं होतं. आता आपण वळूया आपल्या पुरस्कारांकडे. कुणीतरी येऊन बदल घडवेल याची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हावा. नेमकं हेच भारतजींनी केलं आणि हा सोहळा आज इथे आपला संपन्न होत आहे. आता आपण वळूया आपल्या समाजरत्न पुरस्काराकडे. श्री अविनाश म्हात्रे यांना समाजरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. कृपया त्यांनी स्टेजवर यावं. श्री अविनाश म्हात्रे यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. कृपया त्यांनी स्टेजवर यावं.
श्री विष्णू वामन देशपांडे यांनी सुद्धा तयार राहावं. हे अंबरनाथवरून आलेले आहेत. शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण. या शिक्षण रत्न विभूषितांना आमचा मानाचा मुजरा. श्री विष्णू वामन तावडे, माफ करा, विष्णू वामन देशपांडे शिक्षण रत्न पुरस्कार. मी विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर येऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून घ्यावा. आपले पुढचे पुरस्कार्थी आहेत श्री प्रसाद तुळशीराम मांजरेकर समाजरत्न पुरस्कार. कृपया त्यांनी स्टेजजवळ यावं. काहीही अशक्य नाही हा शब्दच मुळी मी ते शक्य करू शकतो असं म्हणतो. हे सगळं शिक्षणामुळे सहज साध्य होतं आणि म्हणूनच हा शिक्षण रत्न पुरस्कार. पुढचे पुरस्कार्थी आहेत श्री प्रसाद तुळशीराम मांजरेकर. यांना समाजरत्न पुरस्कार घेण्यासाठी मी स्टेजवर आमंत्रित करते. श्री प्रसाद तुळशीराम मांजरेकर समाजरत्न पुरस्कार. त्याच्या पुढचा पुरस्कार सौ वीणा गिरीश आपटे कलारत्न पुरस्कार. त्यांनी कृपया स्टेजजवळ यावं. सौ वीणा गिरीश आपटे कलारत्न पुरस्कार. अभिनयाला रिवाज लागतो, पेंटिंगला पॅशन लागतं, नृत्य करताना फक्त ताल नाही तर ध्यास लागतो आणि कलाविष्कार कुठलाही असो त्याच्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. या कलारत्न पुरस्कारासाठी एकदा जोरदार टाळ्या. सौ वीणा गिरीश आपटे. त्याच्या पुढचे पुरस्कार्थी आहे सौ काशीबाई एकनाथ जाधव समाजरत्न पुरस्कार. कृपया स्टेजजवळ यावं त्यांनी. सौ काशीबाई एकनाथ जाधव. यांना समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. त्याच्या पुढचा पुरस्कार आहे डॉक्टर तालीम सुर्वे आरोग्य रत्न पुरस्कार. त्यांनी कृपया स्टेजजवळ येऊन उभं राहावं. सौ काशीबाई एकनाथ जाधव यांना समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. त्याच्या पुढचा पुरस्कार डॉक्टर तालीम सुर्वे आरोग्यरत्न पुरस्कार. खरं तर आपण प्रत्येकाने एक सकारात्मक विचार करू की जर मला माझ्या घरात स्वच्छता चालत नाही तर मी घराबाहेर तरी अस्वच्छता का करावी. अस्वच्छतेनेच आरोग्यावर परिणाम होतात आणि म्हणूनच आरोग्याची काळजी घेणाऱ्या समाजसेवकांना आरोग्य पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. डॉक्टर तालीम सुर्वे. त्याचे पुढचे पुरस्कार्थी आहे श्री अशोक हुक्केरी समाजरत्न एक पुरस्कार. मिनिट मी तालेच तुला सांगतो का त्याने 1-2 शब्दामध्ये आपले मनोगत व्यक्त करा. नमस्कार. मिस्टर वावळ साहेब यांचा मी अभिनंदन करतो. त्यांनी आम्हाला हा सन्मान दिला आणि मी हे सन्मान माझ्या आईवडिलांना समर्पित करतो आणि माझ्या फॅमिलीला समर्पित करतो. आणि माझं हे मत आहे की आपण जे काही काम करू ते आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी करता
त्याच्यासोबत आपल्या समाजाला तरी थोडा तरी आपला आधार द्यायला पाहिजे आणि थोडा तरी काम आपल्या समाजाला साठी करावं लागेल. हे बोलून मी आज हे वावळ साहेबांचा आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद तालिबजी. पुढचे पुरस्कार्थी आहेत श्री अशोक हुक्केरी. समाजरत्न पुरस्कारासाठी त्यांना बोलावण्यात येत आहे. श्री अशोक हुक्केरी, कृपया त्यांनी स्टेजवर यावं. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सत्कार करावा. त्याच्या पुढचे पुरस्कार्थी आहेत श्री S.R. तोगरे. त्याच्या पुढचे पुरस्कार्थी आहेत श्री S.R. तोगरे. समाजरत्न पुरस्कारासाठी मी त्यांना स्टेजवर आमंत्रित करते. त्याच्या पुढचे पुरस्कार्थी आहेत श्री विजय जयराम निंबाळकर, शिक्षणरत्न पुरस्कार. ओके, हां. त्याच्या पुढचे पुरस्कार्थी आहेत श्री विजय जयराम निंबाळकर, शिक्षणरत्न पुरस्कारासाठी. धन्यवाद. श्री विजय जयराम निंबाळकर यांनी स्टेजवर यावं. यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. त्याच्या पुढचे पुरस्कार्थी आहेत श्री नागोराव ओमकार तायडे, शिक्षणरत्न पुरस्कारासाठी. त्यांनी कृपया स्टेजजवळ यावं. त्याच्या पुढचे पुरस्कार्थी आहेत श्री नागोराव ओमकार तायडे. त्यांनी कृपया स्टेजजवळ यावं. त्याचे पुढचे पुरस्कार्थी आहे श्री शंकर आत्माराम आपटे, समाजरत्न पुरस्कार. श्री शंकर आत्माराम आपटे. नाही. श्री शंकर आत्माराम आपटे यांना समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. पुढचे पुरस्कार्थी आहे श्री बजरंग काशीनाथ म्हात्रे, शिक्षणरत्न पुरस्कार. त्यांनी कृपया स्टेजजवळ यावं. श्री बजरंग काशीनाथ म्हात्रे. पुढचे पुरस्कार्थी आहे श्री दत्तात्रय जोशी, क्रीडारत्न पुरस्कार. त्यांनी कृपया स्टेजजवळ येऊन थांबावं. श्री दत्तात्रय जोशी, क्रीडारत्न पुरस्कार. त्यांनी कृपया स्टेजवर यावं. त्याच्या पुढचे पुरस्कार्थी आहे श्री चंद्रकांत रघुनाथ महामिने, साहित्यरत्न पुरस्कार. कृपया त्यांनी स्टेजजवळ येऊन थांबावं.
श्री दत्तात्रय जोशी यांना क्रीडारत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. त्याच्या पुढचे पुरस्कार्थी श्री चंद्रकांत रघुनाथ महामिने साहित्यरत्न पुरस्कार. श्री चंद्रकांत रघुनाथ महामिने यांना साहित्यरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. सर्व पुरस्कार्थींना टाळ्यांच्या गजरात स्वागत करून त्यांना प्रेरणा देऊया. त्याच्या पुढचे पुरस्कर्ते आहेत श्री भार्गव गोविंद काजरोळकर, समाजरत्न पुरस्कार. कृपया त्यांनी स्टेजजवळ यावं. श्री भार्गव गोविंद काजरोळकर. श्री भार्गव गोविंद काजरोळकर यांना समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. त्याच्या पुढचे पुरस्कर्ते आहेत सौ मंजुषा कल्याण बुरुजवाले, शिक्षणरत्न पुरस्कार. सौ मंजुषा कल्याण बुरुजवाले, शिक्षणरत्न पुरस्कार. खरं तर कोणतंही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही आणि शेवटपर्यंत आपण प्रयत्न करत राहायचं. जे प्रयत्न करत त्यांनाच यश प्राप्त होतं. ह्या पुरस्कार्थींना बघून आपल्याला हे सिद्ध होते असं वाटतंय. पुढच्या पुरस्कर्त्या आहेत सौ मंजुषा कल्याण बुरुजवाले. यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्याच्या पुढचे पुरस्कर्ते आहेत सौ मीनाक्षी काशीनाथ गायकवाड, समाजरत्न पुरस्कार. कृपया त्यांनी स्टेजजवळ यावं. सौ मीनाक्षी काशीनाथ गायकवाड. सौ मीनाक्षी काशीनाथ गायकवाड यांनी कृपया स्टेजवर यावं. त्यांना समाज रत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. त्याच्या पुढचे पुरस्कर्ते आहेत श्री सुधाकर बाळकृष्ण मेवरुणकर. श्री सुधाकर बाळकृष्ण मेवरुणकर, समाजरत्न पुरस्कारासाठी त्यांनी कृपया स्टेज जवळ यावं. धन्यवाद मीनाक्षीजी. श्री सुधाकर बाळकृष्ण मेवरुणकर यांना समाजरत्न पुरस्काराने गौरव करण्यात येत आहे. त्याच्या पुढचे पुरस्कर्ते आहेत श्री प्रमोद खंडू साबळे, कलारत्न पुरस्कार. श्री सुधाकर बालकृष्ण मेवरुणकर यांना समाजरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. पुढचे पुरस्कर्ते श्री प्रमोद खंडू साबळे, कलारत्न पुरस्काराने कृपया स्टेजवर यावं. त्याचे पुढचे पुरस्कर्ते आहेत श्री गणपत विष्णुपंत वाघुंबरे, शिक्षणरत्न पुरस्कार. त्यांनी स्टेज जवळ यावं.
श्री गणपत विष्णुपंत वाघुंबरे शिक्षणरत्न पुरस्कारासाठी कृपया स्टेजवर यावं. त्याच्या पुढचे पुरस्कर्ते आहेत कुमारी स्वप्ना रणजित साखळकर, क्रीडारत्न पुरस्कार. श्री गणपत विष्णुपंत वाघुंबरे यांना शिक्षणरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. त्याच्या पुढचे पुरस्कर्ते श्री अशोक हिरालाल शिंपी, समाजरत्न पुरस्कार. कुमारी स्वप्ना रणजित साखळकर, क्रीडारत्न पुरस्कार. आपल्या यूथसाठी, स्वप्नासाठी त्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सगळे प्रेक्षक इथे बसलेत आणि पुरस्कार करण्याचं स्वागत करत कमीत कमी असं वाटलं पाहिजे. स्वप्ना रणजित. एक मिनिट. स्वप्ना साखळकर, ही मुलगी खरं वास्तविक हिच्याशी बोलत फार कमी आहे. आज ही क्रीडा क्षेत्रामध्ये एवढी पुढं गेलेली आहे की कोणत्या पेपरमध्ये, कोणत्या चॅनलमध्ये हिचं नाव नाही किंवा हिचं कार्य नाही किंवा हिला प्रसिद्धी नाही आहे. परंतु हिला प्रसिद्धीची हे नाही आहे, तिला खेळायची आवड आहे. ती कबड्डीमध्ये गुणवत्ता यादीमध्ये कितीतरी पुढे गेलेली आहे आणि गोष्टी इन्स्पेक्टर वेलफेअरच्या आजच्या भारत ज्योती प्रतिभा सन्मान पुरस्कारामध्ये तिची निवड यासाठी केली गेली आहे. मी तिला खूप अभिनंदन करतो आणि याविषयी तिला 1-2 मिनटं बोलण्याची संधी देतो. थँक्यू सर, प्रथम बोलायला दिल्याबद्दल. आजतागायत वडील देण्याकरून मी फक्त ऐकलं होतं की जगात देव आहे, वेगवेगळ्या रूपाने वावरतो. पण जेव्हा मी प्रथम भारत सरांना भेटली तेव्हा मला हे जाणवलं की मी खरंच देवदर्शन झालं. आणि मी प्रथम त्यांना जेव्हा त्यांच्या कार्यालयात गेली होती तेव्हा त्यांनी मला इतकं आपुलकीने मागवलेलं. काही आमचा परिचय नव्हता किंवा कोणी शिफारस नव्हती. त्यांच्याकडे गेले असं त्यांनी ज्या आपुलकीने मावरले त्याबद्दल खरंच मी धन्यवाद देते त्यांना. आणि आज जे माझ्या कार्याचा गुणगौरव केले आहे त्याच्याने माझी वैयक्तिक जबाबदारी वाढली असं मी म्हणेन. आणि येत्या इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक देऊन देण्याची शपथ घेईन. आणि सरांना परत एकदा थँक्यू म्हणते. पुन्हा एकदा धन्यवाद टाळ्या. स्वप्ना. या माध्यमातून मला वाटतं प्रत्येक मुलींनी प्रेरणा घ्यायला काय हरकत नाही आहे. धन्यवाद. धन्यवाद स्वप्ना. पुढचे पुरस्कर्ते आहे श्री अशोक हिरालाल शिंपी, समाजरत्न पुरस्कारासाठी. खरं तर स्वप्नाने आता जे सांगितलं ना त्याच्यासाठी खरं तर आपण असं म्हणू शकतो की रक्तगट कुठलाही असो पण त्या रक्तात माणुसकी असली पाहिजे. आणि भारत जिंकडी माणुसकी आहे म्हणून आज एवढा मोठा सोहळा संपन्न होत आहे. पुढचे पुरस्कर्ते आहे श्री शरद दत्ताराम नेटके, शिक्षणरत्न पुरस्कार. कृपया स्टेजजवळ यावं. श्री शरद दत्ताराम नेटके, शिक्षणरत्न पुरस्कारासाठी त्यांनी कृपया स्टेजवर यावं. त्याचे पुढचे पुरस्कर्ते आहेत श्रीमती अश्विनी सुधीर धुत्रे, समाजरत्न पुरस्कार. कृपया त्यांनी स्टेजजवळ यावं. श्रीमती अश्विनी सुधीर धुत्रे, समाजरत्न पुरस्कार. श्रीमती अश्विनी सुधीर धुत्रे यांना समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. अमोल किशोर
श्री अमोल किशोर असलकर समाजरत्न पुरस्कार घेण्यासाठी कृपया त्यांनी स्टेजवर यावं. श्री अमोल किशोर असलकर यांना समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. त्यांच्या मिसेसनी कृपया स्टेजवर यावं. मी विनंती करते की श्री अमोल किशोर असलकर यांच्या पत्नीने कृपया स्टेजवर यावं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद. श्रीमती अश्विनी सुधीर धुत्रे, श्रीमती अंजना प्रमोद टकले शिक्षणरत्न पुरस्कार घेण्यासाठी कृपया त्यांनी स्टेजवर यावं. श्रीमती अंजना प्रमोद टकले शिक्षणरत्न पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर यावं. त्याचे पुढचे पुरस्कार्थी आहे सौ सुनीता किशोर काटकर समाजरत्न पुरस्कारासाठी. त्यांनी कृपया स्टेजजवळ यावं. मान्यवर श्रीमती अंजना प्रमोद टकले यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करत आहेत. सौ सुनीता किशोर काटकर यांना समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. त्याच्या पुढचे पुरस्कार्थी आहेत श्री तुकाराम वक्रा कोळी शिक्षणरत्न पुरस्कार. त्यांनी कृपया स्टेजजवळ यावं. पुरस्कार घे ना. सौ सुनीता किशोर काटकर यांना समाजरत्न पुरस्कार देण्यात येत आहे. सुनीता एक मिनिट. खरंच एक आपण समोर ज्या पाहिलेल्या सुनीता आहेत त्या शिक्षणाने कमी आहेत, परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय पुढे जाणार आहेत, अतिशय भरारी घेणार आहेत. आणि त्यांना सामाजिक कार्याची इतकी आवड आहे की घर सांभाळणं ते ज्या दलित किंवा ज्या गरीब किंवा ज्या मुलांचं यांचं कल्याणाकरता ह्या राबत असतात आणि अतिशय धडाधडीच्या कार्यकर्त्या आहेत. मी त्यांना प्रश्न केला की कल्याण डोंबिवलीमध्ये निवडणुकीमध्ये तुम्ही नगरसेविका म्हणून का उभं राहत नाही. त्यांचं उत्तर संपर्क होतं. ते म्हणा राजकारणात येणं इतकं सोपं नसतं, परंतु त्या लायक आहेत. मला वाटतं कधी ना कधी त्या नगरसेविका होतील आणि कल्याण डोंबिवलीच्या महापौर होतील असं मी त्यांना आशीर्वाद देतो वगैरे. त्यांनी 2 शब्द बोलावे अशी मी त्याला विनंती करतो. सर्वात पहिल्यांदा मी विनंती करेन की जोरदार टाळ्यांनी सगळ्यांचा गौरव करा, सर्व विजेत्यांचा. सर्वांना प्रेममय नमस्कार. कोष्टी इन्फोटेक वेलफेअर मिशन डोंबिवली शाखेचे संस्थापक आणि अध्यक्ष भारत वावळ साहेब, सेक्रेटरी श्यामली दिवटे मॅडम, कार्याध्यक्ष गुरुनाथ निरपणकर आणि आपल्या सर्व कार्यकर्ते जे आहेत संस्थेचे, त्यांना मी सुनीता काटकर खूप खूप आभार आणि धन्यवाद देते की माझ्या कामाची दखल घेऊन तुम्ही माझी समाजरत्न पुरस्कारासाठी निवड केली. समाजरत्न पुरस्कार याच्या आधीसुद्धा मला मिळालेला आहे. केंद्रीय मंत्री अनंत गीते जे आहेत त्यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार मिळाला आहे, पण हा मला खूप आनंददायी आहे, खूप आनंदी आहे, कारण की मी डोंबिवलीचे नागरिक आहे आणि डोंबिवलीच्या माध्यमातून डोंबिवलीच्या नगरीत माझा हा पुरस्कार म्हणजे माझ्या भारत वावळ साहेबांचा पुरस्कार. भारत देश कसा आहे बरं, विविधतेने नटलेला कोण आहे भारत देश.
परंपरेने नटलेला कोण आहे? भारत देश. आणि ह्या सर्व परंपराची पायी होण्याची पात्रता आमच्या भारत देशामध्ये. आणि भारत देशाचे सुपुत्र आमचे भारत वावळ साहेब हे ज्येष्ठ श्रेष्ठ समाजसेवक आहेत. आपल्या डोंबिवली नगरीचे, मी तर म्हणते महाराष्ट्राचं काय, भारताचं आमचं गौरव आहे खरं तर भारत वावळ साहेब. आणि त्यांच्याच अशी शाबासकीच्या थापा आम्हाला वरचेवर मिळत असतात. त्याचमुळे आम्हाला प्रेरणा मिळत असते काम करताना. त्यांच्या सौभाग्यवती अगदी पाठीशी असतात. मला तर त्यांच्यामध्ये सरस्वती दिसतात. मी त्यांना भेटीला गेली तेव्हा किती प्रेमळ त्यांचं बोलणं. अनेक वर्षापासून त्यांनी कामं सुरू केलेली आहे समाजासाठी, जसं आम्ही पण समाजाला वाहून घेतलेलं आहे. आजकाल विवाह जुळवणं फार कठीण होऊन बसलेलं आहे. आणि कोष्टी वधूवर इन्फोटेक सेंटरच्या माध्यमातून अनेक विवाह जुळवून देऊन पुण्याचं काम आमचे सर करत आहेत. सरांची सर्व टीम करत आहे. सरांबद्दल मला 4 ओळी सुचल्या. नाजूक पाकळ्या किती सुंदर दिसतात, नाजूक पाकळ्या किती सुंदर दिसतात, रंगीत कळ्या रोजच उमलतात. नाजूक पाकळ्या किती सुंदर दिसतात, रंगीत कळ्या रोजच उमलतात. नजरेत भरणारे सर्वच असतात, नजरेत भरणारे सर्वच असतात, पण हृदयात राहणारे, मनात राहणारे भारत बाबासाहेब तुमच्यासारखे फारच कमी असतात, फारच कमी असतात. ईश्वराकडे जाण्याचे मार्ग म्हणजे ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, भक्तिमार्ग, समाजसेवा ह्या सर्व गोष्टींचा आमच्या साहेबांनी खरं तर अवलंब केलेला आहे. आणि त्यांचं काम पाहून नवी दिल्लीच्या प्राईड ऑफ नेशनच्या माध्यमातून त्यांना पुरस्कार दिलेला आहे. राष्ट्रीय बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप अवॉर्ड मिळालेला आहे. प्रतिभा सन्मान पुरस्कार हैदराबाद, समाजगौरव पुरस्कार, श्रमगौरव पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्याचा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार त्यांना दिलेला आहे. आणि हे गौरव असे आमचं आहे खरं तर आमच्या देशाची शान. त्यांच्या हस्ते माझा पुरस्कार म्हणजे माझं खरंच भाग्य आहे. खूप पुण्यवंत आहे मी. अनेक पुरस्कार मिळाले. काम करत राहीन. महिलांचे अनेक प्रश्न सोडवले आपण. महिलांवर होणारे अत्याचार त्याला वाचा फोडली. महिला जे कौटुंबिक कलह समजुतीने बरं का, कोर्टात आणि पोलीस स्टेशनला गेलेल्या केसेस समजुतीने सोडवल्या. बरं अत्याचार होता जे हे होऊ नयेत म्हणून चर्चासत्र घडवून आणले, काव्यसंमेलनं. मी राज्यावर सगळीकडे कार्यक्रम केले म्हणजे बुलढाणा, नांदेड आणि आपलं सातारा, नाशिक, कराड, सोलापूर, कोल्हापूर आणि राज्याबाहेर मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, तिरुपतीला सुद्धा जाऊन आले. आता लवकरच ऑस्ट्रेलियाचं आम्हाला निमंत्रण आहे. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी असू द्यात आणि असंच मला यश मिळू द्यात. धन्यवाद. 4 ओळी गायला सांगितल्या होत्या सरांनी. तुम्ही राम म्हणा. ठीक आहे. ओतूरला एक कार्यक्रम झाला. आमचे ते स्नेही आलेले आहेत. नीलपुष्प मंडळ आहे ठाण्याचं. रामनवमीची आदली रात्र रामनवमीचं जयंती जी होती त्या कार्यक्रमाला गायचं होतं. आणि साईबाबांचं मंदिर बरं का. मग लोक नाराज व्हायला नको. साई भक्त आणि राम दोघेही खुश करायचे. हां, नीलपुष्पचे हातवर करा. हे होते साक्षीदार ह्या गीताचे. रात्री बसले मी 12 नंतर आणि हे लिहिलं मी स्वतः. पहिली चाल सुचली, मग शब्द सुचले. तुमच्यासमोर सादर करते. गोड मानून घ्यावी हीच इच्छा. श्रीराम म्हणा हो, साई म्हणा, श्री राम म्हणा, श्रीराम म्हणा, श्री राम म्हणा, श्री साई म्हणा. श्रीराम म्हणा हो, साई म्हणा हो, राम म्हणा, श्री साई म्हणा हो, राम म्हणा, श्री राम म्हणा, श्री राम म्हणा, श्री साई म्हणा. येईल दया दया घणा हो, येईल करुणा दया घणा माझ्या, येईल करुणा गुरुराया माझ्या, येईल करुणा, येईल करुणा, येईल करुणा दया घना. तुम्ही राम म्हणा, श्री राम म्हणा, श्री साई म्हणा, श्री राम म्हणा. गुरु परमेश्वर गुरु माऊली, गुरु परमेश्वर गुरु माऊली, गुरु परमेश्वर गुरु परमेश्वर गुरु परमेश्वर गुरु माऊली, सदा कृपेची देई साऊली. गुरु परमेश्वर गुरु माऊली, सदा कृपेची देई साऊली. दासी सुनीता तुम्हास विनवी, दासी सुनीता, दासी सुनीता, दासी सुनीता तुम्हास विनवी.
राहू नका तुम्ही नामाविणा हो. शरण जा माझ्या गुरुराया हो. शरण जा माझ्या शरण जा हो. शरण जा तुम्ही गुरुराया तुम्ही. राम म्हणा श्री राम म्हणा श्री राम म्हणा श्री साई म्हणा श्री राम म्हणा श्री राम म्हणा श्री साई म्हणा. थँक्यू. थँक्यू सुनीता. खूप धन्यवाद छान. सुनीताजी. पुन्हा पुढचे पुरस्कारतीय श्री तुकाराम बकरा कोळी यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. कृपया त्यांनी स्टेजवर यावं. त्याच्या पुढचे पुरस्कर्ते आहेत सौ विजयंती दादासाहेब ठोंबरे. सौ वैजयंती दादासाहेब ठोंबरे यांना समाजरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. कृपया त्यांनी स्टेजजवळ यावं. सौ वैजयंती दादासाहेब ठोंबरे यांना समाजरत्न पुरस्कार देण्यात येत आहे. त्याच्या पुढचे पुरस्कर्ते आहेत श्री ह ब प शशिकांत भिकाजी महाडी यांना कलारत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. श्री ह ब प शशिकांत भिकाजी महाडी यांना कलारत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. त्याच्या पुढचे पुरस्कर्ते आहेत श्री अरविंद रामचंद्र भंडारी शिक्षणरत्न पुरस्कार. श्री अरविंद रामचंद्र भंडारी यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. पुढचे पुरस्कर्ते श्री सुधीर कृष्णा उकारडे शिक्षणरत्न पुरस्कार. कृपया स्टेजजवळ यावं. श्री सुधीर कृष्णा उकारडे शिक्षणरत्न पुरस्कार. त्याचे पुढचे पुरस्कर्ते श्री दिलीप मराठे शिक्षणरत्न पुरस्कार. हा घेते. श्री दिलीप मराठे यांनी स्टेजजवळ येऊन उभं राहावं. त्याच्या पुढचे पुरस्कर्ते आहेत रमजान अनवर गोलंदाज पत्रकार रत्न. पुरस्कारासाठी त्यांनी कृपया स्टेजजवळ यावं. श्री दिलीप मराठे यांना शिक्षणरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. त्याच्या पुढचे पुरस्कर्ते आहेत रमजान अनवर गोलंदाज पत्रकार रत्न. पुरस्कारासाठी त्यांनी कृपया स्टेजजवळ यावं. सर्व पुरस्कार मिळालेल्यांना एक विनंती आहे की त्यांनी कृपया शेवटचा पुरस्कार जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत इथेच बसावं, कारण नंतर एक ग्रुप फोटो होणार आहे आणि सगळ्यांचं मनोबल वाढवावं. कृपया टाळ्या वाजवाव्यात. थोडा हातांचाही व्यायाम होईल, झोप येणार नाही आपल्याला. त्याच्या पुढचे पुरस्कर्ते श्री कृष्णकांत रत्नकांत भानुशाली समाजरत्न पुरस्कार. त्यांनी कृपया स्टेजजवळ यावं. त्याच्या पुढचे पुरस्कर्ते श्री सुभाष पाकळे समाजरत्न पुरस्कार घेण्यासाठी त्यांनी कृपया स्टेजजवळ यावं. श्री सुभाष पाकळे.
श्री सुभाष पाकळे यांनी कृपया स्टेजजवळ यावं. त्याच्या पुढचे पुरस्कर्ते आहेत सौ सचिता सचिन भंडारी, कलारत्न पुरस्कार. सौ सचिता सचिन भंडारी यांनी कलारत्न पुरस्कार घेण्यासाठी कृपया स्टेजजवळ यावं. सौ सचिता सचिन भंडारी, कलारत्न पुरस्कार. त्याच्या पुढचे पुरस्कर्ते आहेत श्री गुरुनाथ बनोटे, त्याच्या पुढचे पुरस्कर्ते आहेत श्री मुकुंद श्रीराम भंडारी, समाजरत्न पुरस्कार. श्री गुरुनाथ बनोटे. एक मिनिट. श्री डेव्हिस सी आर, न्यू भारत प्रेस यांना प्रिंट रत्न पुरस्कार देण्यात येणार आहेत. कृपया त्यांनी स्टेजजवळ यावं. श्री मुकुंद श्रीराम भंडारी यांनी समाजरत्न पुरस्कारासाठी यावं. ओके ओके. श्री डेव्हिस सी आर, न्यू भारत प्रेस, श्री सोपानदेव धांडे यांनी समाजरत्न पुरस्कारासाठी कृपया स्टेजजवळ यावं. त्याच्या पुढचे पुरस्कर्ते आहेत श्री सुरेंद्र यशवंत पाटील, समाजरत्न पुरस्कार. श्री सोपानदेव धांडे, समाजरत्न पुरस्कारासाठी स्टेजजवळ यावं. श्री सुरेंद्र यशवंत पाटील, श्री सुरेंद्र यशवंत पाटील. पुढचे पुरस्कर्ते आहेत श्री विनय नरसिंह सामत, क्रीडारत्न पुरस्कार घेण्यासाठी त्यांनी कृपया स्टेजजवळ यावं. त्याच्या पुढचे पुरस्कर्ते आहेत श्री श्री अनिल जयवंत शिंदे, पत्रकार रत्न पुरस्कार घेण्यासाठी त्यांनी कृपया स्टेजजवळ यावं. श्री अनिल जयवंत शिंदे. श्री विनय नरसिंह सामत यांना क्रीडारत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. श्री अनिल जयवंत शिंदे. त्याच्या पुढचे पुरस्कर्ते आहेत ॲडव्होकेट माधवराव रूपचंद नागडेकर यांना समाजभूषण